वाव सई, बाप्पा उद्या तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे ना, मग बाप्पांचा आशीर्वाद नको? आणि जेव्हा तुम्ही जहागीरदार इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा मी तुमच्या आयुष्यात नव्हते ना, त्यामुळे आता तुमची खरी सुरुवात तर हीच आहे ना, म्हणून तुमच्यासाठी बाप्पा आणले. आशीर्वाद घ्या. आणि हो, आठवणीने बाप्पा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरच ठेवायचे. गुड. सुंदर आहे. हो ना. चला आता दुसरं सरप्राईज. वाव सई, पेन. हो. किती सुंदर पेन आहे. तुम्हाला ना माझी चॉईस एकदम परफेक्ट कळते. कळणारच, बायको आहे मी तुमची. आणि हा फक्त पेन नाही, माझी आठवण म्हणून तुमच्या जवळ कायम ठेवायचं. जेव्हा कधी हा तुम्ही पेन काढाल, काही काम कराल, तर तेव्हा तुम्हाला कायम माझी आठवण येत राहणार. सो थॉटफुल. खरंच खूप आवडलं. नाईस. नेक्स्ट बघा आता. ओके, हे काय? अरे दिसतोय. प्लॅनर. सही, याची किती गरज होती मला. इनफॅक्ट मी उद्या विकत पण घेणार होतो नवीन, म्हणूनच मी घेतलंय. आणि मला माहितीये ना, माझ्या नवऱ्याला छोट्या छोट्या गोष्टींची प्लॅनिंग करायची सवय, म्हणून तुमच्यासाठी हे प्लॅनर. सुपर्ब सुपर्ब. खूप आवडलेत मला हे सगळे गिफ्ट. खूपच मस्त आहे. थँक्यू सो मच. चला आता आणखी क्लास गिफ्ट राहिलं ते पण बघा. हे राहिलंय ना. ओके, काय? यार सई. नाही, आता तुम्ही म्हणाल की फोटो फ्रेम कशासाठी, तर त्याचं उत्तर असं आहे की आता तुम्ही दिवसभर कामात बिझी असणार ना, माझ्या नवऱ्याला वेळ मिळणार नाही, त्यात काम असल्यामुळे खूप स्ट्रेस असणार. पण त्याच्यावर एक उपाय म्हणून मी हे फ्रेम तुम्हाला देते. कधी तुम्हाला टेन्शन आलं किंवा काही स्ट्रेस असेल ना, तर हा फोटो बघायचा. तुमचं मन अगदी शांत होणार, छान वाटणार तुम्हाला. मग आवडलं सरप्राईज? खरं तर मी काय बोलू मला कळतच नाही. असं तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता. सिरियसली. आय मीन हाव, कसं जमतं कसं तुम्हाला हे सगळं? प्रेम असलं ना की सगळं काही जमतं. आणि मनासारखी सोबत असली ना, तर आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचा वृक्षपणा असतो ना, तो पण निघून जातो. आणि तुमच्या सोबतीत मला अगदी असंच वाटतं देवांश. सई, हा घे प्रसाद. हो. पूजा झाली सुद्धा? हो. किती छान पूजा केलीस ग. प्रसन्न वाटतंय अगदी. हो ना.
आईचा उदो उदो. आई, आज देवांशचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. हो ना. मला ना खरंच आश्चर्य वाटतं त्याचं. गेले काही दिवस इतका त्रास झालाय देवाला, पण त्यातून बाहेर पडला तो. नोकरी शोधायचं मनावर घेतलं आणि मनासारखी नोकरी मिळवली सुद्धा. खरंच किती गुणी आहे ना माझा लेक. देवी आई, माझ्या देवाला नेहमी आयुष्यभर सुखी समाधानी ठेव. देवी आई, माझ्या देवांशना जगातला प्रत्येक आनंद दे. मी आजपर्यंत कल्पनाही केली नसेल अशी प्रगती आणि यशाने त्यांचं आयुष्य भरून टाक. त्यांच्या प्रत्येक कष्टाला फळ दे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते. कायम त्यांच्या पाठीशी राहा. प्रसाद घ्या. हो. सई, सई, कुठे आहात सई? चला, पूजा झाली, आता नाश्त्याचं काय करायचंय? आते आपण सई, चला, झाली प्रपंचाला सुरुवात. आजपासून याची धावपळ अशीच सुरू असणार आहे. आता आवाज बघा कसा देतात. सई. हो, चला निघूया. हो. अरे यार सई, टिफिन कुठे? अरे हे काय, कुठे आहात तुम्ही? किती हाका मारतोय? उशीर होतोय मला. डबा कुठे आहे माझा? अरे हो, आणते आणते. प्लीज, पहिला दिवस आहे का आज? हो राजा, आधी प्रसाद तर घे. हा, घेतो ना. काही उशीर होत नाहीये तुला. अगदी वेळेवर आहेस तू. आई, सुखी राहा. अगं तूच नेहमी म्हणतेस ना की कुठेही पोहोचायचं असलं तरी 10 मिनिटं आधी पोहोचायचं म्हणून. अगदी बरोबर बोलतायत आई. वेळेच्या 10 मिनिटं आधी तरी आपण तिथे पोहोचायला हवं. म्हणजे काम कसं वेळेत सुरू करतायत. सई, हा माझ्या एकट्याचा डबा आहे? हो, आज तुमची आवडती भेंडीची भाजी, दुपारसाठी ताक, शेंगदाण्याचे लाडू आणि एक फळ दिलंय त्यात. सई, ऑफिसला काम करायला चाललोय मी. इतकं सगळं खात बसलो तर काम कधी करायचं? फार काही दिलेलं नाही हा देवांश. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पोट भरलेलं असलं ना तर कामात सुद्धा नीट लक्ष लागतं. बरोबर की नाही आई? अगदी बरोबर. आणि सारखी कॉफी पीत बसू नकोस हा, ऍसिडिटी होते मग तुला. आणि हो, आज आईने तुमच्या आवडीचा शिरा पण बनवलाय, तोही दिलाय त्यात. संपायचाय तो. बापरे, म्हणजे या पहिल्या दिवसाचं कौतुक माझ्यापेक्षा जास्त तुम्हा दोघींनाच दिसतंय. म्हणजे काय, शून्यातून नवीन सुरुवात करतोस तू. आम्हाला कौतुक आहे तुझं. थँक्यू आई. ऑल द बेस्ट देवांश. थँक्यू सो मच सई. सगळं छान होऊ दे. येस माय लेडी, सगळं छानच होणार आहे. डोंट वरी. चला, मी येतो. हा, बाय. चेहरा अगदी खुल्ला आहे. माई, तू नॉक करून काय येत नाहीस? घाबरले ना मी. अगो, दरवाजा उघडाच होता आणि मी कौतुक करते तुझं, तर घाबरायचं काय एवढं? नुसतं एरवी माझ्याकडून सॉरी थँक्यू म्हणायचं राहिलं तर किती ऐकवतेस मला. कालचा राग गेला नाही वाटतं अजून. तुला काय वाटतं? बरं बाई, तुला न आवडणारा विषय काढला त्याबद्दल सॉरी. बस. कशी छान हसलीस बघ आता. अशीच हसत राहा, खास करून आज. का? आज काय आहे? मला काय माहित. अगं मग असं का बोललीस? मला वाटलं तू मला सांगशील आज काय आहे ते.
पण एवढी मनापासून तयार झालीयस तर काहीतरी खास असणारच ना. माई, तू उगाच तर्क लावू नकोस. मी रोजच अशी छान तयार होते. नाही नाही नाही, आज नक्की काहीतरी खास आहे. मीटिंग आहे. मीटिंग आहे खरी, पण आत्ताच काहीच सांगू शकत नाही. म्हणजे बरोबर आहे ना माझं? बरोबर ओळखलं ना? नाही ग बाई, असं काही नाहीये. ठीक आहे, नको सांगूस. पण खूप गोड दिसतेस. अशीच हसत राहा आणि छान मूड मध्ये राहा. माई, मी रोज अशी छान तयार होते आणि छान मूड मध्येच असते. ओके, आता मला जाऊ दे, उशीर होतोय. बाय. बाय. अंजली, अंजली, अंजली उठ, किती वाजलेत बघ. उठ ना. झोपू दे ना गं. अंजली 10 वाजलेत, आता झोपायची वेळ नाहीये ही. उठ लवकर. ओमी कुठे? हळू जरा, 2 जीवांची आहेस ना, थोडी झटकन का उठतेस? हा, आणि ओमी बाबांबरोबर ऑफिसला गेला का? हा, म्हणजे आता काम करणं मनावर घेतो तरी चांगली गोष्ट आहे ना. सही टीचर, सकाळी सकाळी ना मला लेक्चर ऐकण्याचा अजिबात मूड नाही. आणि तू इकडे माझ्या रूम मध्ये काय करतेस? तुला उठवायला आली, कारण आपल्याला पण जायचंय. कुठे जायचंय? डॉक्टरांकडे. आईंनी अपॉइंटमेंट घेतलेली, त्यामुळे आता लवकर आवर आणि खाली घे. वाट बघतोय आम्ही तुझी. यार, हिने तर मेजर सिरियसली घेतलंय. आता काय करू मी? अंजली, अगं कुठे लक्ष आहे तुझं? भानावर आहे ना जरा. आपल्याला जायचंय लवकर, त्यामुळे उठ आणि आवर. आणि इथे दूध ठेवलं, दूध पिऊन ये, कळलं? मी वाट बघते, ये लवकर. काय प्रॉब्लेम काय या सईचा? सारखी आपली फोर्स करत असते. गॉड गॉड, नाही जायचंय मला डॉक्टरकडे. काय करू मी? अरे अरे, हा फॉर्मेट नव्हता वापरायचा रे. शमिका मॅम ना आपल्या दोघांची वाट लावतील. ए सॉरी यार, तेवढं मॅनेज कर ना प्लीज प्लीज. काय यार तू. हा, आता तू हे करून घे, बाकीचं मी बघतो. ओके, फास्ट. ओ हळू. हरी अप गाईज, आटोपलं का तुमचं? माझे फिनिशिंगचे टच राहिले फक्त. थोडं त्यामुळे ना माझे पॉइंटच राहिले. पटापटावर. हो पटापट. करतो. आणि तुझं काय ग? मॅम, माझी तर डिझाईन्सच सापडत नाहीयेत. अरे काय चाललंय तुमचं? शमिका मॅम लगेच येतील आणि तुमच्यामुळे जर मला ओरडा बसला ना तर बघ. तुम्ही देवांश जहागीरदार ना? राईट. तुम्ही? मी शमिका मॅमची पीए नेहा. ओके, माझा डेस्क कुठे? आय मीन कुठे बसायचंय मी? 1 मिनिट. ए पायल. येस मॅम. आज नवीन जॉईनिंग होत आहे. यांचा डेस्क कुठे आहे ते सांग आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण कर. ओके मॅम. आणि तुम्ही जरा लवकर सेटल व्हा. शमिका मॅमना लेट झालेलं बिलकुल आवडत नाही. ठीक आहे? ओके, थँक्यू. आणि अरे बापरे, शमिका मॅमचा मेसेज आलाय, त्या येतात आहे लवकर. ए तुझा आटोपलं का पटकन? हो झालं. ए पवन, पवन, मॅम येतात आहे, मॅमच्या कॉफीचं बघ लवकर पटकन.
खरा रे पटापट, मला काही सुचत नाही. एक गोष्ट पुढे सरकली तर पुढचं सगळं शेड्यूल अफेक्ट होतं. त्याचं काय? गुड मॉर्निंग मॅम. कटारिया प्रोजेक्टची फाईल सापडली? हो मॅम. आणि ते स्कूल प्रोजेक्टचं एस्टिमेट? साधा एस्टिमेट काढायचं, किती वेळ लागतो एस्टिमेट काढायला? कोण हँडल करतंय हा प्रोजेक्ट? मॅम ते एस्टिमेट पराग बघतोय. ऑफिस मधला कॉफीचा स्टॉक संपलाय का? नाही मॅडम. किती माइल्ड आहे ही कॉफी. प्लीज जरा स्ट्रॉंग कॉफी करून आणा माझ्यासाठी. साध्या साध्या गोष्टी समजवायला लागतात. काय चाललंय इथे? या फ्रेमवर इतकी धूळ काय? जरा फडकं मारायला सांग. Can you turn the scope? Okay, thank you. मॅम आज फक्त वीकली मीटिंग आहे. उरलेला वेळ आपला गार्डन लँडस्केपिंग प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन फायनल करण्यात जाईल. आणि आज जरा लवकरात लवकर टीमला सगळं करायला लावावं लागेल, कारण क्लायंटने फ्रायडेची मीटिंग प्रिपॉन करून उद्या ठेवली आहे मॅम. आणि गोडबोले सरांना परवा निघायचं पण आहे, म्हणून हे सगळं. तर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर विसरलं ना तर सई मॅडम माझ्यावर रुसेल. मॅम मॅम हां चालेल ना? सॉरी. गोडबोले सर, गार्डन लँडस्केपिंग प्रोजेक्ट, उद्या मीटिंग घेतली तर चालेल ना? हो चालेल ना. मॅम मॅम काही झालंय का तुम्हाला? तुम्ही थोडं डिस्टर्ब वाटतंय. स्टाफ मीटिंग बोलावून आत्ताच्या आत्ता.
मला सगळ्यांशी जरा बोलायचंय. येस मॅम. अंजली, आमचा नाश्ता करून झाला, चहा पिऊन झालाय, तरी तू अजून नाश्ताच करते. जरा फास्ट फास्ट खा ना. व्हॉट डू यू मीन फास्ट फास्ट खा? म्हणजे मी फास्ट फास्ट खाऊन माझ्या घशात काहीतरी अडकावं आणि मी चोक व्हावी अशी इच्छा आहे का तुझी? अगं काही काय बोलतेस तू? आपण डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतलीये ना, मग वेळेत नको का जायला म्हणून म्हणते सई. व्हॉटएव्हर, मी माझ्या मूडनुसारच खाणार आहे. मला काय वाटतं सई, मी डॉक्टरांना फोन करून कळवते आम्हाला अर्धा तास उशीर होतोय म्हणून. हो, उगाच आपल्यामुळे त्यांचा वेळ नको ना वाया जायला. सांगते त्यांना आमच्या सुनबाईंचा आज चिमणीचे घास खायचा मूड आहे. अगं अंजली, काय होतंय? काय होतंय? तुला पाणी देऊ का? थांब. नाही, पाणी नको, पाणी नको. उलटी होतीये का? चल चल बाहेर चल. चल, मी येते तुझ्या बरोबर. अगं चक्कर येते. अंजली ऐक ना, ऐक ऐक एक काम कर. मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. शांत हो आणि मोठा श्वास घे. मरणार आहे मम्मी, मम्मी मरणार आहे मी आता. अंजली चुप, असं अभद्र काही बोलायचं नाही. बस शांत, काही नाही होत तुला. बरं एक काम कर. मोठा श्वास घे, शांत हो आणि मोठा श्वास घे. बरं वाटेल. हा घे श्वास घे. बघितलं साई, मी तुला सांगत होते मला फास्ट फास्ट खायला नको लावू. बघितलं कसं होतंय मला. एकतर मला सकाळपासून असं अनइझी फील होतंय, अनइझी. अगं आम्हाला माहिती होतं का तुला काही त्रास होतोय म्हणून? तू सांगितलंस तरी मग आम्हाला कसं कळणार? हो ना. नाही, मला ना आता सहनच नाही होते. नाही, मी आता डॉक्टरकडे काही जाणार नाही. सही नको. अगं उलट अशा डॉक्टरांकडे जायला हवं, त्याशिवाय कळणार कसं तुला काय होतंय ते. उठ आपण जाऊयात. चल. ऐक, आता काय पोटात दुखायला खूप लागलंय. दुखतंय हो मम्मी. अंजली पोटात दुखतंय. नाही, हळू तू बस. उभं नाही राहता येते, उभं नाही राहता येते. अगं मग उभं कर. बस उभी तू काय राहतेस? तू इथे बस. नाही हो, मला कसं जाता येईल डॉक्टरकडे? मला चालता पण नाही येत. अंजली चक्कर पण येते. सई, मी ना माझ्या रूम मध्ये जाते आणि आराम करते. चक्कर पण येते. आई डॉक्टरकडे अंजली थांबून जाते आणि त्यात कमाल आहे बाई ही मुलगी. काय करायचं? डॉक्टरकडे तर घेऊन जायला हवं तिला. सुचलं.